मुंबईमधून मुंबईतील सीएसएमटी स्टेशन पुनर्विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या ठिकाणी आग लागल्याचं समजतंय। आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाहीये। कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। रेल्वेच्या ग्रेड +3 बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लेवल 2 च्या तळघरात पेंट, रबर, कोटिंग मटेरियल आणि प्लास्टिक शीटला ही आग लागल्याची माहिती प्राप्त होतीये। नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, गौरी, आपण जर पाहिलं तर 4:55 ही आग लागल्याची घटना घडली होती। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या ठिकाणी ही आग लागली होती। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार लेवल 2 च्या तळघरामध्ये पेंट, रबर आणि काही मटेरियल होतं। त्या मटेरियलला, प्लास्टिक शीटला ही आग लागल्याची घटना घडली होती आणि या बांधकामादरम्यानच ही आग लागली। त्यामुळे त्वरित स्थानिक पोलीस असतील, त्याचबरोबर आरपीएफ असेल, जीआरपी असतील आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि सध्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आग विझवण्यात यश आलेलं आहे आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी ही झालेली नाहीये। आग विझलेली आहे, मात्र या सगळ्यामध्ये आगीचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे। गौरी, हो, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट दिसतंय, मात्र सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मुंबईमधल्या सीएसएमटी स्टेशन पुनर्विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। आग नेमकी का लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र आग विझवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत। आग नेमकी का लागली हे समोर येऊ शकतं, मात्र सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मुंबईमधल्या सीएसएमटी स्टेशन पुनर्विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या ठिकाणी ही आग लागली आहे।